नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. सकाळी उठले, सगळं आवरलं. मुलं कॉलेजला गेल्याशिवाय, त्यांचं सगळं आवरल्याशिवाय मला पूजा वगैरे करता येत नाही. तर त्यांचं सगळं झाल्यानंतर मी माझं आवरलं, घर आवरलं आणि त्यानंतर मी आता पूजा करत आहे. तर पूजा तर मी रोजच करते, पण गुरुवारची पूजा विशेष असते. स्वामींना छान अभिषेक घालून घेते आणि त्यानंतर मी स्वामींना हिनात्तर लावलं आणि आता मी इथे अष्टगंध लावत आहे स्वामींना. पूजा केल्यानंतर घरातलं वातावरण पण खूप छान असतं आणि गुरुवारी तर घरात पण असं वेगळंच वातावरण असतं. तर अष्टगंध लावून घेतलं आणि आता स्वामींना मी इथे निरांजन ओवाळून घेतलं. गुरुवारी मी स्वामींसाठी मोगऱ्याचा किंवा जाईचा हार आणते. तर इथे आजसुद्धा जाईचा हार आणलेला आहे आणि स्वामींना मी आता हार घालून घेते. तर हार घालून घेतलं, फुलं वाहिली स्वामींना, धूप आणि अगरबत्ती दाखवून घेतलं आणि घरात खूप असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. पूजा केल्यानंतर स्वामींकडे सारखं बघावंसं वाटतं. इतकं छान दिसत असतं सगळं आणि स्वामीसुद्धा खूप छान दिसत असतात. त्यानंतर मी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढून घेतली, कुंभारड्याची पूजा केली आणि बाहेर दिवा लावला. त्यानंतर मी इथे घंगाळ ठेवलेला आहे दरवाजाच्या इथे, त्याच्यामध्ये फुलं घालून घेतली. त्यानंतर मी जेवण बनवलं आणि याच्या आधी मी माझ्या उपासना होत्या त्या करून घेतल्या. स्वामी चरित्र सारामृत वाचून घेतलं, तारक मंत्र म्हणून घेतलं. त्यानंतर जेवण बनवलं आणि आता मी नैवेद्य दाखवत आहे स्वामींना. तर आज नैवेद्यामध्ये मी बनवलेलं आहे पुरणपोळी, कटाची आमटी, भात, बटाट्याची भाजी आणि पापड, असं आजचं नैवेद्य आहे. तर बघा किती छान वाटत आहे. तर संध्याकाळी परत मी दिवा लावून घेतला स्वामींजवळ आणि आता मला जप करायचा माझा बाकी होता, राहिला होता. तर मी आता जप करून घेते आणि त्यानंतर मग आरतीसुद्धा करायची आहे. तर जप माझा करून झालेला आहे. आता मी स्वामींची आरती करून घेते आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा लावून आरती वगैरे, घरात खूपसं वेगळंच वातावरण असतं आणि गुरुवारचा दिवस हा कसा निघून जातो हे कळतच नाही. खूप छान प्रसन्न असं वाटतं. तर असा असतो माझा गुरुवारचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.